यशवंतराव चव्हाणांना चिनी आक्रमणाविरुद्ध केंद्रीय संरक्षण मंत्री म्हणून जावे लागल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या मुख्यमंत्री पदासाठी मारोतराव कन्नमवार यांची निवड झाली. सामान्य पेपर विक्रेता ते महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा त्यांचा झालेला प्रवास आपण पाहू. नमस्कार, मी कोमल पाटील आणि आज आपण पाहत आहोत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भाग 2. महाराष्ट्र राज्याचे दुसरे मुख्यमंत्री चंद्रपूरभूषण मारोतराव कन्नमवार. त्यांची कर्मभूमी मूल शहर होती. त्यांनी आपली राजकीय आणि सामाजिक कारकीर्द इथूनच सुरू केली. मारोतराव कन्नमवार यांचा चंद्रपूरच्या भानापेठ नावाच्या साध्या वस्तीतील एका गरीब कुटुंबात जन्म झाला. मारोतराव कन्नमवार हे साध्या व सरळ स्वभावाचे मुख्यमंत्री म्हणून लोकांपर्यंत पोहोचले. कन्नमवार यांनी वृत्तपत्र विकून दिवस काढले. त्यांना सर्व लोक दादासाहेब म्हणून संबोधत. 1956 ते 1960 या काळात यशवंतराव चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होते, तर मारोतराव कन्नमवार आरोग्यमंत्री होते. त्यांचा 8 वर्षांचा आरोग्यमंत्रीपदाचा अनुभव होता. त्यानंतर यशवंतरावांनी त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खाते दिले. विदर्भातील अनेक नद्यांचे पूल कन्नमवार यांच्या सहकार्यातूनच उभे राहिले. कृष्णा, गोदावरी पाणी वाटपाच्या प्रश्नात महाराष्ट्रावर अन्याय झाला आहे हे प्रथम याच मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला ठणकावून सांगितले होते. आरोग्यमंत्री म्हणून काम करत असताना त्यांना जाणवलं की प्रत्येक जिल्ह्यात प्रमुख रुग्णालय असणं गरजेचं आहे. त्यातूनच जिल्हा रुग्णालयाची संकल्पना पुढे आली. त्यांच्या कार्यकाळात त्यांनी प्रत्येक जिल्ह्यात रुग्णालय बांधून ते कार्यरत झाले. मारोतराव कन्नमवार यांचा वयाच्या अवघ्या 18व्या वर्षी हिंगणघाट ठिकाणी विवाह झाला. नवऱ्याच्या घरी 18-20 व दारिद्र्य असताना देखील गोपिकाबाईंनी संसार चालवला. 25 रुपये महिना पगार असलेली नोकरी सुद्धा त्यांनी केली. गोपिकाबाईंना सर्व ताईसाहेब कन्नमवार म्हणत असत. 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 या जेमतेम 1 वर्षाच्या कार्यकालात मारोतराव कन्नमवार यांनी संयुक्त महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्रीपद सांभाळले. मुख्यमंत्री होऊन अवघे 1 वर्षच झाले होते आणि अकालीच त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रभर जास्त उमटला नाही. मारोतराव कन्नमवार यांचे मुख्यमंत्रीपदावर असतानाच निधन झाले. गोपिकाबाई साध्या सरळ व्यक्तिमत्वाच्या स्त्री होत्या. त्यांनी कष्ट करून आपल्या नवऱ्याला नेहमी साथ दिली होती. अशाच त्या कुठेतरी जात असताना नागपूरच्या स्टँडवरती बस तिकीट काढायच्या रांगेत उभ्या होता. ते काही पत्रकारांनी पाहिले. त्यांनी गोपिकाबाईंना ओळखले आणि त्यांनी स्वतः तिकीट काढून त्यांना गाडीत बसवून दिले. त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू सारख्या मोठ्या नेत्यांनी सुद्धा शाबासकीची थाप दिली होती. 1 महिन्यापूर्वी गोपिकाबाई मुख्यमंत्र्याच्या पत्नी होत्या, पण त्या सामान्य माणसाप्रमाणे बस तिकीट काढायला रांगेत उभ्या होत्या. त्यांना त्याचा कधीच गर्व नसे. 1962 मध्ये 15 वर्ष अगोदर या कोकण रेल्वेसाठी महाराष्ट्र विधानमंडळात पंडितजीपर्यंत शिष्टमंडळ नेण्याचं काम आणि या मार्गांची तपासणी दादासाहेब कन्नमवार यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. हे सर्व स्पष्ट करण्याचे कारण की सामान्य वाटणारी या नेत्याची दूरदृष्टी एका राष्ट्रीय विचाराने भरलेली होती. चीनच्या युद्धाच्या वेळी देशावर परकीय आक्रमणाचं संकट होतं. त्याचबरोबर आर्थिक संकट देखील होतं, कारण स्वातंत्र्यानंतर देश पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या युद्धाला सामोरं जाणार होता. त्यामुळे त्यावेळेला देशाला निधी गोळा करण्याचं काम चालू होतं. त्याच वेळचे मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांनी लोकांना रेडिओवरून आवाहन करून मदतीचा हात मागितला. चंद्रपूरवासियांनी देशाच्या संरक्षण निधीसाठी कन्नमवार यांची सुवर्ण तुला केली आणि कन्नमवार यांच्या वजनाइतके सोने देशाला अर्पण केले. अशा ह्या निस्पृह मनाच्या मुख्यमंत्र्याला अवघा 1 वर्षाचा कार्यकाळ मिळाला. सामान्यातून असामान्य झालेली ही जुन्या पिंडाची माणसं आयुष्यभर साधीच राहिली. मुख्यमंत्रीपदावर असतानाच त्यांचा अकाली मृत्यू झाला. अशा ह्या महाराष्ट्राच्या भगीरथाला आमचा मानाचा मुजरा. धन्यवाद.